20 एप्रिलला या तरुणीचं लग्न ठरलं होतं, परंतु त्या अगोदरच या मुलीने आपलं जीवन संपवलं. पण त्याचं कारणही तेवढं धक्कादायक आहे. या घटनेचं विशेष म्हणजे बीडमधील ज्या मुलांमुळे या तरुणीने आपलं जीवन संपवलं त्यांच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. बीड जिल्ह्यातील KSK महाविद्यालयामध्ये साक्षी कांबळे ही तरुणी शिक्षण घेत होती. त्याच कॉलेजमध्ये शिकणारा अभिषेक कदम याने या तरुणीच्या दिसण्यावरून तिला आपल्या प्रेमात ओढलं. ही गोष्ट साक्षीच्या घरच्यांना समजली तेव्हा साक्षीच्या घरच्याने अभिषेक कदम या तरुणाला विचारलं, तू आमच्या मुलीबरोबर लग्न करणार आहेस का? त्यावेळेस अभिषेकने साक्षीच्या घरच्यांना सांगितलं, तुम्ही महार आहात हे मला माहिती नव्हतं. साक्षीच्या दिसण्यावरून मला तर असं वाटत नव्हतं. माझे आईवडील या लग्नाला कधीच होकार देणार नाहीत. तेव्हा साक्षी कांबळेच्या आईने अभिषेक कदमला सांगितलं, ठीक आहे, तू आमच्या मुलीचा नाद सोडून दे, आम्ही तिचं दुसरीकडे लग्न फिक्स करतो. घरच्यांनी साक्षी कांबळेचं 20 एप्रिलला लग्न ठरवलं. पण तरी देखील अभिषेक कदम हा तरुण तिला ब्लॅकमेल करत होता. तिचे वेगवेगळे फोटो पाठवून सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देत होता. या त्रासाला कंटाळूनच साक्षीने तिच्या मामाच्या घरी धाराशिव येथे आपलं जीवन संपवलं. त्याच्यावरती जेव्हा साक्षीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तर पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी त्यांनाच उलटे उत्तर दिले. तेव्हा साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये साक्षीच्या आईने लिहिलं होतं, मी तुमची लाडकी बहीण बोलते. मी राज्यामध्ये लाडक्या बहिणीचं नाव घेतात पण तशी सुरक्षा देत नाहीत. इकडे बीड जिल्ह्यामध्ये अभिषेक कदम आणि 10-12 मुलं मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढतात, नंतर त्यांचे सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देतात. याच कारणामुळे माझ्या मुलीने जीवन संपवलं. अभिषेक कदम सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये माझ्या मोठ्या राजकीय नेत्यांसंग ओळख आहे, त्यामुळं पोलिसांनी त्याला लगेचच जामीनवरती सोडलं. तुमची लाडकी बहीण आमच्या मुलीला न्यायाची तुमच्याकडून अपेक्षा करत आहे, असं पत्र साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं. त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे यांचा फोन साक्षीच्या आईला आला होता. त्या फोनवरती एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले, चला सविस्तर ऐकू. मुलीने सांगितलं की हा मुलगा असा मला मेसेज वगैरे करतोय, तर आम्ही त्याला बोलवून घेतलं घरी. त्याला म्हणलं की बाबा काय तुला करून घेतो का, तू करून घे. तर तो म्हणला नाही मी करून घेऊ शकत नाही. म्हणलं का करून घेऊ शकत नाही? तर तो म्हणला ती महाराची असल्यामुळं माझ्या घरामध्ये एक्सेप्ट करणार नाहीत. मग आम्ही म्हटलं की तुला अगोदर नाही का कळालं की ही मुलगी महाराची आहे म्हणून? तर तो म्हणला की मला तिच्या राहण्यावरनं मला वाटत नव्हतं की ती महाराची आहे म्हणून. मग म्हणलं ठीक आहे, तुला करायचं नाही ना, तू जा म्हटलं आम्ही इथून. मग तो गेला आणि काही दिवसांनी तिला ब्लॅकमेलिंग करायला चालू केलं त्यांनी. मग ब्लॅकमेलिंग करायल्यावर मी त्याच्या बहिणीचा नंबर घेतला आणि त्याच्या बहिणीला फोन केला की बाई तुझ्या भावाला सांग की तो कंटिन्यू ब्लॅकमेलिंग करायला लागलाय. मग ती म्हणली मी पोलीस मध्ये आहे, मला पोलिसाच्या धमक्या द्यायला लागली, मी बघून घेते, तुम्हाला बघते, तुम्ही हे म्हणजे असं मला पोलिसाचा धाक साहित्य कोयनाताई विटेकरशी बोला. नमस्कार सर. हा ताई, नमस्कार. नमस्कार. हा, मला ते सगळी घटना कळली, मला ते समजलं. नीलमताई पण तुमच्या संपर्कात आहे, नीलमताईंनी पण कॉन्टॅक्ट केला होता ना? हो बोलले हो. हा, आणि आमच्या ह्या ताई तुमच्या सोबत आहेत आता, संगीता ताई. हो. तर मी आता आयजींच्या बरोबर बोललो या विषयावर, आणि दोन्ही एसपी जे बीड एसपी आणि धाराशिव एसपी दोन्ही एसपीच्या बरोबर माझी चर्चा झाली आता. आणि आयजी शर्मा आहेत त्यांच्याशी बोललोय मी, संभाजीनगर. तर याच्यावर पूर्णपणे सिरियसली जेवढे कोणी लोक याच्या संबंधात असतील या सगळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायच्या मी सूचना दिल्या. आणि पुन्हा जो मुलगा अटक झाला त्याला बेल झाला त्याला पुन्हा अपिलात वरच्या कोर्टात पण जायला सांगितले. थँक्यू. मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा होती, फक्त माझ्या ना जेवढे लोक असतील याच्या संबंधात या आपल्या मुलीच्या आणि या तिच्या आत्महत्येमध्ये ज्यांचा सहभाग किंवा ज्यांच्यामुळे झालंय एकालाही सोडायचं नाही. आणि जे जामिनावर कोणी सुटलाय त्याला पण पुन्हा बेल कॅन्सल व्हावा म्हणून मी वरच्या कोर्टामध्ये देखील अपील करायला सांगितलंय. आणि आयजी साहेब स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून दोन्ही एसपींच्या बरोबर ते बोलून त्याच्यावर पुढची कारवाई करतायत.
आणि सर एक त्याची बहीण जी पोलीस आहे, मुंबई पोलीस मध्येच आहे, रेल्वे पोलीस, तिच्यावर आणखीन कसलीच कारवाई नाही झाली. नाही ते सगळं आपण जे कोणी असतील ना याच्यामध्ये हा ते सगळ्यांना कोणालाही सोडणार. रेल्वे पोलीस आहेत का? हो रेल्वे पोलीस आहे. तिला आणखी कसलीच कारवाई झाली नाही. तिचा सबूत दिलाय मी. मला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या भाचीला न्याय मिळवून द्यावा. बिलकुल. मी काय सांगितलं एसपींना, दोन्ही एसपींना सांगितलंय त्यांच्या आई आणि वडिलांकडून जे काही आधीची माहिती आहे ती सगळी घ्या आणि वैयक्तिक त्यांना एसपीला सांगितलं तुम्ही लक्ष घाला. आयजीना पण मी सांगितलंय आणि याच्यात काही कुठं अडचण आली मी त्यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि जे कोणी दोषी असतील ते कोणालाही सोडलं जाणार नाही. आणि दुसरं सर ते जी केस आहे ती आपलं बीडला वर्ग करावा, कारण की माझी लहान मुलं आहेत दुसरे, तर त्यांना सोडून मला कंटिन्यू उस्मानाबादला जाणं शक्य नाही. बीडला वर्ग करायला सांगतो मी. हो 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 हो. आणि तुमच्या भाचीला तेवढा न्याय द्या. मी तुम्हाला हात जोडून तुमची बहीण विनंती करते. नाही बिलकुल बिलकुल तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. आपल्या या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना सजा मिळाली पाहिजे. हो 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 हो. हा बिलकुल मी करतो. हो हो हो. आणि या संगीताताईंना सांगून ठेवतो मी तुमच्या संपर्कात काही अडचण आली हो तर ते तुम्हाला सहकार्य तिकडे करतील. हो हो